नमस्कार सर. हा नमस्कार. हा सर, भाग 2 मध्ये आज मला मी विचारू इच्छितो की महात्मा गांधी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भेटीबद्दल थोडीशी माहिती मला जाणून घ्यायची होती, तर काय सांगता येईल सर? ही फार महत्वाची गोष्ट आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीचे नेते होते आणि त्यांच्याबद्दल सगळ्यांनाच आदर होता. सगळ्यांसाठी ते प्रेरणास्थान होते. टिळकांनी सुद्धा, म्हणजे टिळक हे तर महात्मा गांधींच्या आधीचे, पण 1918 मध्ये महात्मा गांधींबद्दल अवंतिकाबाई गोखले यांनी महात्मा गांधींचं चरित्र लिहिलं. आणि हे महात्मा गांधींचं चरित्र लिहिण्याचं कारण, अवंतिकाबाई गोखले हा पट्टशिष्य होत्या महात्मा गांधींच्या. महात्मा गांधी 1915 मध्ये भारतात आले. म्हणजे 3च वर्षामध्ये महात्मा गांधीचं काम वाढलं होतं आणि त्यांचं चरित्र लिहावं असं त्यांना वाटलं, तर त्या चरित्राला प्रस्तावना लोकमान्य टिळकांची. आता अनेकांचं असं म्हणणं आहे की महात्मा गांधींच्या नेतृत्वाचा उदय टिळकांच्या मृत्यूनंतर झाला, पण टिळकांच्या हयातीतच महात्मा गांधींचं काम वाढलं होतं. महात्मा गांधींचं जे महत्व जे वाढलं ते 1918 मध्ये त्यांचं जे चरित्र लिहिलं अवंतिकाबाई गोखले यांनी, तर त्या चरित्राला प्रस्तावना टिळकांची आहे. आणि टिळक हे अहिंसावादी नव्हते, सगळ्यांना माहित आहे. टिळकांनी या प्रस्तावनेत महात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या संकल्पनेचं स्वागत केलं आणि त्यात त्यांनी असं म्हटलंय की त्यांना हा मार्ग प्रतिकूल परिस्थितीत सुचला असून तो त्यांच्या कर्तृत्वाने शास्त्रपूत झाला आहे असं म्हणून सत्याग्रहाच्या मार्गाला, महात्मा गांधीच्या या एक नवीन मार्गाला टिळकांनी मान्यता दिली होती. आणि टिळक 1920 मध्ये गेले, पण नंतर मग मोठ्या प्रमाणात महात्मा गांधींच्या नेतृत्वाला भारताने स्वीकारलं. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीलाही नेतृत्व जे मिळालं ते महात्मा गांधींचं मिळालं. आणि मग त्यांच्याबद्दलचं आकर्षण सगळ्याच प्रकारच्या लोकांचं होतं. महात्मा गांधींचा आपल्या तुकडोजी महाराजांचा काही संबंध आला एवढं आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. कारण काय की तुकडोजी महाराज हे भजन करणारे, कीर्तन करणारे किंवा प्रामुख्याने गाणी लिहिणारे आणि सर्वसाधारण वर्गातून आलेलं असं व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे त्यांना महात्मा गांधीचा संबंध येण्याचं काही कारण नव्हतं. पण महात्मा गांधी आणि तुकडोजी महाराज संबंध अमरावतीच्या अशा एका उत्सवाच्या निमित्ताने आला की अमरावती जिल्हा जो आहे त्याच्यामध्ये मोर्शी नावाचा तालुका आहे. त्याच्याजवळ सालबर्डी नावाचे गाव आहे. या गावाचा जो नदी पलीकडला भाग आहे तो मध्य प्रदेशामध्ये येतो आणि त्या भागात लहान महादेव त्याला म्हणतात, एक तीर्थक्षेत्र आहे. तर तिथे गुहेमध्ये शिवलिंगाच्या दर्शनाकरता लोक जातात, तर मोठ्या प्रमाणात भाविक येतात. छोटा महादेव त्याला म्हणतात. तर त्या ठिकाणी 1935 साली एक मोठा यज्ञ रुद्रयाग नावाने एक यज्ञ आयोजित केला होता. आणि या यज्ञाच्या पौरोहित्याबद्दल बोललं जातं की नाशिकच्या वेदशास्त्र संपन्न सोमनाथ शास्त्री यांनी या यज्ञाचं पौरोहित्य केलं होतं. या यज्ञाचे यजमान होते हरिनारायण पालीवाल. आता त्यांनी तुकडोजी महाराजांना सन्मानाने या यज्ञात निमंत्रित केलं होतं. तुकडोजी महाराजांचा काही यज्ञावर वगैरे काही फारसा विश्वास नव्हता, पण तरी कोणीही मोठ्या प्रमाणात एकत्र येत असेल आणि समाज प्रबोधन होत असेल तर त्या ठिकाणी ते जात असत. त्यामुळे त्यांनी यज्ञात सहभागी होण्याकरता होकार दिला. आता त्यांनी होकार दिल्याचा फायदा असा घेतला तिथल्या आयोजकांनी की तुकडोजी महाराजांचा यज्ञाला पाठिंबा आहे आणि त्यांच्या प्रेरणेने हा यज्ञ होत आहे अशी माहिती असणारी पत्रकं त्यांनी प्रकाशित केली. यासाठी की पैसा गोळा व्हावा, कारण तुकडोजी महाराजांचं नाव मोठंच होतं. पण तरी काही त्यांना पैसे मिळाले नाही यज्ञाच्या आयोजनाकरता. शेवटी त्यांनी तुकडोजी महाराजांपुढे लोटांगण घातलं आणि मदतीची अपेक्षा केली की त्यांनी स्वतः पैसा मिळवून द्यावा. तर महाराजांनी थोडी नाराजी व्यक्त केली किंवा माझं नाव तुम्ही पत्रकात टाकलं आहे किंवा माझी माहिती दिली आहे की त्याच्या आधी माझी परवानगी घ्यायला पाहिजे होती. तर त्यांनी माफी मागितली. चुकलं आमचं ते पालीवाल नावाचे जे गृहस्थ होते आणि त्यांनी मग माफी मागितल्यामुळे यज्ञाला मदत करण्याकरता धनिकांना आवाहन त्यांनी केलं तुकडोजी महाराजांनी आणि लोकांनी मदत केली आणि यज्ञ सुखरूप पाडला. पण या यज्ञाचं आयोजनात सगळं श्रेय तुकडोजी महाराजांना मिळालं हे काही लोकांना आवडत नव्हतं. आता अमरावतीला जसी आकर्ते नावाचे एक वकील होते, मी पाहिला आहे अनायसे यांना. तर त्यांनी काय केलं की महाराजांना प्रत्यक्ष भेटले आणि नाराजी व्यक्त केली. यज्ञात पैसा उधळण्यापेक्षा शिक्षणासाठी खर्च तुम्ही का करत नाही.
तेव्हा महाराज म्हणाले की हा यज्ञ असा नाही, जो चांगले काम करतो त्याला मदत करणे माझं कर्तव्य आहे. तुम्ही शिक्षण कार्य हाती घ्या, मी त्यालाही मदत करीन. तरी अकर्ते वकिलांना तमाशा ताबडतोब बंद झाला पाहिजे असा निर्वाड्याचा इशारा दिला. तेव्हा महाराजांनी ठीक आहे असं म्हणून त्यांना संमती दिली. आणि पण तरीही अकर्तेंनी महाराजांची बदनामी करणारी पत्रकं वाटली आणि वृत्तपत्रातून लेखही लिहिले. आणि ह्या लेखावर त्यांनी एक गोष्ट सांगितली की महात्मा गांधींनी मला सूचना केली आहे तुकडोजी महाराजांच्या विरोधात असं लिहायला आणि त्यांचा ढोंगीपणा उघड करण्याला, असा उल्लेख त्यांनी केला. म्हणजे महात्मा गांधींचा वापर अशा तऱ्हेने अकर्तेंनी आपल्या लेखनात केला तर तुकडोजी महाराजांच्या काही चाहत्यांनी महात्मा गांधी यांच्यापर्यंत गोष्ट पोहोचवली. तर त्यांनी आपल्या नावाचा गैरवापर करून तुकडोजींना बदनाम केली जाते पाहून वाईट वाटलं. तर त्यांनी नाराजी व्यक्त केली. तोपर्यंत तुकडोजी आणि गांधींची काही भेट झाली नव्हती, परिचय नव्हता. 1935 ही गोष्ट आहे. पण आता ह्या घटनेमुळं दोघांचाही अप्रत्यक्ष परिचय झाला. आणि मग काही लोकांनी तुकडोजी महाराजांच्या भजनाचं पुस्तक गांधीजींना भेट दिलं. ते वाचून त्यांना आदर वाटू लागला तुकडोजी महाराजांबद्दल. पुढे त्यांची खूप मैत्री झाली आणि स्वातंत्र्य चळवळीत तुकडोजी महाराजांनी प्रत्यक्ष भाग घेतला. तर स्वाभिमानाचं प्रतीक, राष्ट्रीय स्वातंत्र्याचं किंवा स्वाभिमानाचं प्रतीक म्हणून राष्ट्रध्वज हातात घेणारे कार्यकर्ते आपल्याला मिळाले. तर ते खादी आणि स्वावलंबनाचं प्रतीक ठरलं होतं. तुकडोजी महाराज 1935 पासून हा जो काळ आहे ज्या काळात गांधींना तुकडोजी महाराजांचं नाव कळलं तर आपल्या वचनाचा उपयोग राष्ट्रीय भावना जागृत करण्याकरता करीत होते आणि काँग्रेसच्या अनेक उपक्रमामध्ये ते सहभागी होत असत. 28 डिसेंबर 1935 रोजी राष्ट्रीय काँग्रेसला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तिचा सुवर्ण महोत्सव भारतभर साजरा झाला. डॉक्टर पट्टाभी सीतारामय्या यांनी आणि काँग्रेसचा इतिहास प्रकाशित केला होता. अकोला येथेही काँग्रेसचा सुवर्ण महोत्सव आयोजित केला असताना तेथे महाराजांना निमंत्रित केलं होतं. त्यावेळेस भाटे ग्राउंडवर झालेल्या प्रचंड सभेत महाराजांनी दणकेवार भाषण दिलं. म्हणजे अशा तऱ्हेने प्रत्यक्ष सहभाग त्यांचा काँग्रेसच्याही वाढीमध्ये होता. एकदा चिमूर हे गाव जे आहे ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, तिथे रक्षाबंधनानिमित्त त्यांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी कार्यकर्त्यांची विनंती स्वीकारून त्यांनी मोठ्या आनंदाने शाळेवर राष्ट्रध्वज फडकावला. त्यावेळी झालेल्या भाषणात त्यांनी झेंडा म्हणजे राष्ट्राचं मानचिन्ह होईल असं विधान करून छोटंसं भाषण दिलं. तेव्हा एक कार्यकर्ता त्यांना म्हणाला की तुम्ही इतकं राष्ट्रध्वजाबद्दल बोलता, खादीबद्दल बोलता, गांधीबद्दल बोलता, पण तुम्ही स्वतः खादीचे कपडे का नाही घालत? काही लोक तर म्हणतात हे राजकारणी लोकांचं काम आहे खादीचे कपडे काढणं. तर तेव्हा तुकडोजी महाराज म्हणाले की ते चुकीचं बोलतायत जे राजकारणी लोक आहेत, की आपण ज्या चरख्याच्या द्वारे खादी निर्माण करतो त्याची परंपरा भारतातली फार जुनी आहे, आपल्या संस्कृतीची ती देणगी आहे. मग त्यांनी उलट प्रश्न विचारून तुम्ही का नाही घालत? तर मला काय हरकत नाही, कोणी हे लोक कपडे देतात मी घालतो, तुम्ही मला खादीचे दिले तर मी घालेल. लगेच मग त्या कार्यकर्त्यांनी त्यांना खादीचा शर्ट दिला. मग तो त्यांनी घातला. त्यानंतर त्यांनी कधीही खादीशिवाय इतर कपडे घातलेले. अशा तऱ्हेने खादीचा पुरस्कार जो आहे तो राष्ट्रीय स्वातंत्र्याचा एक भाग होता, म्हणून ते राष्ट्रीय स्वातंत्र्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होते. आता महात्मा गांधी आणि तुकडोजी महाराजांच्या भेटीचं एक कारण झालं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे पुढे भारताचे पहिले राष्ट्रपती झाले, त्यांच्या अध्यक्षतेखाली 1936 साली हिंदुस्थानी परिषदेचं आयोजन नागपूरला करण्यात आलं होतं. या परिषदेच्या निमित्त महात्मा गांधी नागपूरला 3 दिवस राहणार होते. यावेळी तुकडोजी महाराज व महात्मा गांधी यांची भेट घडून यावी असा प्रयत्न महाराजांच्या अनुयायांनी केला होता. गांधींची अनुमती मिळाली की चला हरकत नाही भेटायला. मग ते महाराज आपल्या अनुयायांसह गांधींना भेटायला नागपुरातल्या धंतोली येथील गणपतराव टिकेकर यांच्या निवासस्थानी गेले. महात्मा गांधी यांनाही महाराजांना पाहायची इच्छा होती. त्यांच्यासमोर महाराजांनी भजन केलं. तेथे राष्ट्रसंत तुकडोजीशी झालेल्या चर्चेनं गांधींच्या मनातील मळप नाहीच झालं. तिने काही गैरसमज निर्माण केले होते लोकांनी ते नाहीसे झाले. यज्ञासारख्या निरर्थक कर्मकांडांचे आयोजन करणारा धार्मिक माणूस इतका अंतर्बाह्य शुचिरभूत राष्ट्रभक्त असू शकतो याचं त्यांना आश्चर्य वाटलं. तुकडोजींच्या शत्रूंनी जे काही कारस्थान केलं होतं ते कारस्थान मात्र उघडकीस आलं आणि तुकडोजींचं भजन सुरू असताना महात्माजी म्हणाले की महाराज जी फिरसे गाव. भजनाच्या नादात महात्मा गांधींना आपला मौनाचा वार कधी मौन होतं पण तरी मौन सुटलं. इतकं ते तल्लीन झाले होते. मग ज्या लोकांनी राष्ट्रसंतांबद्दल महात्मा गांधीचं मत कलुषित केलं त्यांच्याबद्दल ते म्हणाले की
महात्मा गांधी म्हणाले, आपने मेरे हृदय को बहकाने की कोशिश की, लेकिन इस व्यक्ति का अनुभव मुझे कोई विशेष आया। इस महापुरुष के लिए मेरी विचारधारा साफ है। कितनी अधिकारी मूर्ति है, इनकी आज देश के लिए बहुत जरूरत है। तुकाराम जी बाबा एक महान शक्ति है। जनता में श्रद्धा और भक्ति के बीज बोकर जनता को राष्ट्रभक्ति की और प्रेरित करने की इनकी विचारधारा सराहनीय आहे, अशा तऱ्हेने म्हणजे महात्मा गांधींनी त्यांची स्तुती केली। पुढे मग वर्धा इथे लक्ष्मीनारायण मंदिराजवळ गांधी चौक आहे, तिथे 3 मे 1936 रोजी महाराजांचं जाहीर भजन झालं आणि या भजनाचं आयोजन गांधींचे जे शिष्य होते, पट्ट्या शिष्य जमनालाल बजाज यांनी केले होते। या कार्यक्रमाला आचार्य विनोबा भावे सुद्धा होते। दुसऱ्या दिवशी विनोबांनी महाराजांशी तासभर चर्चा केली, तसेच पवनारच्या खारी यात्रा संमेलनात येण्याची विनंती केली। त्यानुसार 5 मे रोजी महाराज तिथे गेले। तिथे सूत कथाईच्या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला। तेथील मंचावर महात्मा गांधी, विनोबा भावे, काकासाहेब कालेलकर इत्यादी मंडळी उपस्थित होती। आणि वर्धा इथून जवळ शेगाव नावाचं एक गाव होतं, त्या ठिकाणी काही जमीन जमनालाल बजाज यांनी गांधीजींना दिली। मग महात्मा गांधींनी त्या ठिकाणी श्रमदान केलं आणि त्याचं नाव सेवाग्राम हे केलं। आज सेवाग्राम अतिशय प्रसिद्ध, जगप्रसिद्ध गाव आहे। तर वर्धा येथून जवळ असलेले गाव शेगाव, त्या शेगावात जमनालाल बजाज यांची काही जमीन होती आणि ते सावकार होते, व्यापारी होते। तर त्यांनी ती जमीन गांधीजींना दिली। त्याचं मूळचं नाव गांधीजींनी बदललं आणि त्याला सेवाग्राम हे नाव दिलं। आज सेवाग्राम हे जगप्रसिद्ध गाव आहे आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा महात्मा गांधीचा संबंध जो नेहरूंशी येत होता, तर तो सेवाग्राम म्हणून फोननी यायचा। त्यासाठी विशेष फोन लाईन टाकली होती त्या काळात। तर 14 जुलै 1936 रोजी तुकडोजी महाराज तिथे गेले असताना गांधीजी सूत कटाई करीत होते। त्यांनी महाराजांना पाहिलं आणि ते अतिशय खुश झाले आणि त्यांचं स्वागत त्यांनी केलं तुकडोजी महाराजांचं आणि त्यांना महिनाभर तिथे राहण्याची विनंती केली। आपल्या आदिकुटीतच महाराजांनी राहण्याची व्यवस्था केली। तेव्हा कस्तुरबा गांधी तिथे होत्या, राजकुमारी अमृत कौर आणि साबरमती आश्रमातील लीलावती, महात्मा गांधींची नात मनू गांधी आणि नातू कनू गांधी, सरद गांधी, अब्दुल गफ्फार खान आणि त्यांचा एक मुलगा आणि मुलगी, तसेच मीराबेन व महात्माजींचे सचिव पॅरेलाल, इतकी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती। आता पॅरेलाल हे असे सचिव होते की ज्यांनी दैनंदिनी लिहिली आणि रोज काय काय घडत होतं महात्मा गांधींच्या आयुष्यात, त्यांना कोण भेटायला येत होतं आणि मग महात्मा गांधी काय बोलायचे, या सगळ्या गोष्टींची तपशीलवार माहिती आपल्याला पॅरेलालच्या दैनंदिनीची मिळते। त्यामुळे आता आपण जो तपशील पाहतोय त्या तपशिलाचा उल्लेख आता त्या डायरीत आहे। तर तेव्हा तुकडोजी महाराजांनी आपली भजनं गायली आणि आश्रमात जेवढे लोक होते ते सगळे त्यातून खुश झाले आणि त्याच काळात महात्मा गांधींची सेवा सुद्धा तुकडोजी महाराजांनी केली। तर अनेक लोक, देश विदेशातील लोक त्या ठिकाणी गांधींना भेटायला येत असत। त्या सगळ्यांचा परिचय, तुकडोजींचा परिचय ते महात्मा गांधी सगळ्यांशी करून देत असत आणि महाराजांचं जे दैनंदिन कार्यक्रम आहे त्याचाही प्रभाव गांधींवर पडला। सेवाग्राम मध्ये मुक्काम संपण्याचा दिवस आला तेव्हा दोघेही व्याकुळ झाले। महाराजांचा निरोप घेताना गांधीजी म्हणाले, तुकड्याला बाबा का भविष्यकाळ बहुत उज्ज्वल है। एकमेकांना प्रेमाने आलिंगन देऊन तुकडोजी निघाले तर गांधीजी त्यांना निरोप द्यायला आश्रमाच्या बाहेर आले। अशी दोघांची मैत्री, असा महाराजांचा गांधीजीशी संबंध होता। काही लोक अज्ञानापोटी गांधीजींना तुकडोजींचे गुरु मानतात, पण ते त्यांचे गुरु नसून मित्र होते। यावेळी समकालीन लोकांमध्येही गैरसमज निर्माण झाला। असं आपण गांधी गीतांजली नावाचं पुस्तक हे तुकडोजी महाराजांनी लिहिलं आहे, गाण्याचं पुस्तक आहे। त्यात ते म्हणतात, ना मैं गांधी का शिष्य रहा, ना गांधी मेरे भक्त रहे, पर प्रेम था हम दोनों में बड़ा, वह मिट न सका कोई लाभ। अशा तऱ्हेने त्यांचं जे प्रेम होतं गांधीजींवर आणि गांधींचं प्रेम त्यांच्यावर होतं, तर त्याचा परिणाम पुढे असं झाला की जे 1936च्या चातुर्मास्यात मोझरी हे जे गाव आहे अमरावती नागपूर रोडवर, तिथे गुरुकुंज आश्रम आहे। तिथे सेवाश्रमात तुकडोजी महाराज राहत होते। तिथे बलवंत सिंग या सूत कटाई व विणकामात पारंगत असलेल्या कार्यकर्त्याला मोझरी येथे त्यांनी बोलवलं होतं सेवाग्राम। सालबर्डीच्या रुद्रयज्ञात आयोजकांना तन्मनधनाने मदत करणाऱ्या महाराजांनी आता सूत्रयज्ञ म्हणजे सूत कटाईला अतिशय महत्वाचं स्थान दिलं। महात्मा गांधी यांनी आपल्या 18 कार्यक्रमात चर्चेला प्राधान्य दिले होते, त्यामुळे करायचं महाराजांचं ठरवलं असावं। वास्तविक सगळ्याच या 18ही विधायक कार्यक्रमाची तुकडोजी महाराज सहमत होते आणि आपली कामं करताना ते चर्चा टकलीवर सूत कटाई करीत राहिले पाहिजे असे आपल्या सेवाश्रमातील
सेवकांना ते सादर. महात्मा गांधींच्या सूतकथाई आणि तुकडोजी महाराजांच्या सूतकथाई कार्यक्रमाचं थोडं वेगळे पण हे आहे की महात्मा गांधी सूतकथाई करताना मौन बाळगत असत, पण तुकडोजी महाराजांनी भजनं गायची सवय लावली. सूतकथाई तर करायची पण भजनं म्हणायची. आता महात्मा गांधी जसं आपल्या कमरेला घड्याळ बांधत होते तसेच महाराजही घड्याळ बांधत होते. अशा दोघांमधील बऱ्याचशा गोष्टी सारख्या होत्या, पण एकमेकांबद्दल त्यांना आदर होता. त्यांच्या वयात खूप अंतर होतं. महात्मा गांधी यांचा जन्म 1869 झाला तर तुकडोजी महाराजांचा जन्म 1909 साली. अशा तरी दोघांमध्ये साधारणतः 40 वर्षाचं अंतर होतं. इतका मोठं अंतर असून सुद्धा त्यांच्यामध्ये मैत्री होती. तर अशा त्यांनी गांधीजी आणि तुकडोजी महाराजांचा संबंध होता. आणि जेव्हा मग 30 जानेवारी 1948 रोजी नागपूरला महाराज आले तेव्हा त्यांना कळलं की रेडिओवर बातमी आली की महात्माजी गेले. महात्माजींच्या खुनाची बातमी कळल्यावर त्यांचं मन सुन्न झालं आणि रात्री नागपूरच्या पटवर्धन मैदानावर त्यांनी एक शोकसभा झाली. त्यात महाराजांनी जड अंतःकरणाने त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि एक गाणं म्हटलं स्वतः रचलेलं, दयामयी अवतार शांतिका भारत से हो गया, असं एक उत्स्फूर्तपणे गाणं रचलं. नंतर त्यांनी भाषण दिलं जे उपस्थित लोक होते त्यांच्या समोर. त्या भाषणात ते म्हणतात, भगवान बुद्धानंतर महात्मा गांधींनी आपला शांतीध्वज उंचावला. त्यांनी मारण्याचं नव्हे सत्यासाठी मरण्याचं शास्त्र शिकवलं. तुम्ही हजारो माणसं माराल तरी त्यांनी गांधींचा बदला चुकवता येणार नाही. उलट गांधीजीच्या शिकवणीला काळीमा फासाल. गांधीजी म्हणजे त्यांचं शरीरच नव्हे, हवेत उडण्यासारखं शरीर असलं तरी त्यांच्या काही अशी अपूर्व शक्ती होती की हसत त्यांनी बलाढ्य केलं. ब्रिटिश साम्राज्यवाद्यांना पळवून लावलं. ती त्यांची शक्ती त्यांच्या सत्यातनी अहिंसेत होती. सर्वांच्या दयामय सेवेत होती. लूटपाट मारकाट करणाऱ्या उटपटांग लोकांना गांधींचं नाव घेण्याचा अधिकार नाही. नीतीनं सत्कर्तव्यानं पुढे या. त्या महात्म्यानं आपली उज्ज्वल किरणं तुम्हा सर्वांच्या हृदयी प्रकट करावी अशी माझी त्यांना विनम्र प्रार्थना आहे. या शब्दामध्ये महात्मा गांधींना तुकडोजी महाराजांनी श्रद्धांजली व्यक्त केली. लोक सुद्धा मुग्ध झाले त्यांचं ते ऐकून. आणि महात्मा गांधींच्या विचारातली अहिंसा ही आत्यंतिक होती बरीचशी, कारण जैन धर्माचाही प्रभाव बुद्धाचाही प्रभाव महात्मा गांधीवर होता, त्यामुळे ते अहिंसावादी होते. पण राष्ट्रसंत हे मुळातच बंडखोर असल्यामुळे, कारण त्यांच्या वडिलांचं नाव बंडोजी होतं, तर त्यांनी मात्र शस्त्रसज्जता ला जास्त महत्व दिलं. वीर तरुण तयार केले. तर काही एक काळजी त्यांनी घेतली की महात्मा गांधींना हीन लेखणारे कोणतेही शब्द त्यांच्या आपल्या मुखात येऊ नये याची काळजी त्यांनी घेतली. अशा तऱ्हेने एकीकडे ते शस्त्रसज्ज असलेल्या तरुणांना तयार करत होते, तर दुसरीकडे महात्मा गांधीचा अहिंसेचा विचार सुद्धा सांगत होते. असं एक फार वेगळं नातं महात्मा गांधींच्या संबंधी आहे. एकदा 1944 ची गोष्ट आहे की राष्ट्रसंतांनी जे काही अनेक उपक्रम सुरू केले, युवकांसाठी उद्योग कर्ज वगैरे सुरू केले होते, रोजगार त्याला मिळावा, तर त्यांच्यासमोर महात्मा गांधी आले आणि त्यांनी भाषण दिलं, मैं टुकड़ाजी महाराज से पूरी तरह से परिचित हूँ. सेवा मंडल के जरिए जो काम वे कर रहे हैं वह बहुत उपयोगी है. इस वक्त उन्हीं की बातों की जरूरत है. उन्होंने जो आप उद्योग पर ख्याल दिया है इससे मुझे बहुत खुशी हुई. मैं उम्मीद करता हूँ कि पढ़ने वाले लड़कों से बहुत कुछ अच्छा काम बन जाएगा. अशा तऱ्हेने महात्मा गांधींनी सुद्धा तुकडोजी महाराजांच्या कामाला प्रोत्साहन दिलं. आणि महात्मा गांधींची अतिशय गाजलेली जी संकल्पना होती, विश्वस्त संकल्पना, त्यात थोडा बदल करून महाराजांनी ती कल्पना आपल्या ग्रामगीतेत मांडलेली आहे आणि आपल्या एकंदर कार्यकल्पामध्ये आहे. ते भूमदानाशी संबंधित भूदान यज्ञ जो पुढे विनोबाने केला त्याच्याशी संबंधित भूमी विश्वस्त योजना त्यांनी सुरू केली. अशा सगळ्या योजना ह्या गांधीवादाशी संबंधित आहेत. म्हणजे महात्मा गांधींचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात तुकडोजी महाराजांवर होता, याबद्दल ते वाद नाही. आणि त्यामुळे ते गांधीवादी होते खऱ्या अर्थाने. फक्त आता त्या अनुयायांना असं वाटत नाही की अशा तऱ्हेने त्यांना गांधीवादी आपण म्हणावं, पण हरकत नाही, आपण तर म्हणायला हरकत नाही. महात्मा गांधी आणि तुकडोजी महाराजांचा असा निकटचा संबंध. महात्मा गांधींचा प्रभाव होता तुकडोजी महाराजांवर. आणि जेव्हा पहिल्यांदा भेट झाली तुकडोजी महाराजांची गांधींबरोबर, तर गांधीही प्रभावित झाले. मला सर एक विचारायचं आहे इथं की गांधीजींची हत्या झाली, नथुराम गोडसे या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना हत्या केली आणि तुकडोजी महाराज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावर पण गेले होते.
त्यात काय तथ्य आहे? म्हणजे विश्व हिंदू परिषदेच्या का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या? आणि आता कसा प्रचार होतो म्हणजे या माहितीचा की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून किंवा इतर पुरोगामी संघाकडून, त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं होतं. तर हा अपप्रचार आहे. एक तर तुकडोजी महाराजांचं व्यक्तिमत्व असं होतं की ज्या ज्या ठिकाणी चांगलं काहीतरी होत असेल तिथे जायचं. जसं आपण यापूर्वी उल्लेख केला की यज्ञ संस्थापी त्यांना मान्य नव्हती, यज्ञाच्या कर्मकांडावर त्यांचा विश्वास नव्हता, पण मोठ्या प्रमाणात लोक येणार आहेत, त्यांची सेवा आपण केली पाहिजे, त्यांना सगळ्या सोयी सवलती उपलब्ध झाल्या पाहिजे. या चांगल्या हेतूने तुकडोजी महाराजांनी या यज्ञाला, सालबर्डीच्या यज्ञाला मदत केली होती. त्याचप्रमाणे काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते किंवा जे स्वयंसेवक होते ते काही व्यायामशाळा वगैरे काढत होते. त्यांना आवडत होतं व्यायाम करायला, सुद्धा ती व्यायाम करायची त्यांची दिनचर्या सुद्धा आकर्षकच होती. तर त्या निमित्तानं ते त्यांच्याही वर्गामध्ये जात होते आणि त्यांनाही प्रोत्साहन देत होते. पण जेव्हा महात्मा गांधींची हत्या झाली आणि त्यात यांचा सहवास आहे संघाचा, ते कळल्यावर त्यांचा दुरावा वाढला आणि मग त्यांनी खूप काही संबंध ठेवले नाहीत. पण विश्व हिंदू परिषदचे ते अध्यक्ष होते आणि ही संघाचीच एक शाखा आहे, संघाचाच उपक्रम आहे. आणि मग 1955 मध्ये टोकियो, जपानमध्ये जेव्हा सर्वधर्म परिषद झाली तर त्या ठिकाणी तुकडोजी महाराज गेले होते भारताचे प्रतिनिधी म्हणून. तरी ते विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष होते. तर 23 ते 25 जुलै 1955 ची 5वी विश्व हिंदू परिषद झाली आणि 3 ते 5 ऑगस्ट या रोजी विश्व धर्म परिषद टोकियो येथे संपन्न झाली. या परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून ते तुकडोजी महाराज गेले होते. विश्व हिंदू परिषदचे अध्यक्ष म्हणून नव्हते गेले, पण तसा प्रचार केला जातो आणि तिथल्या लोकांनी त्यांचं खूप स्वागत केलं. आणि मग जो विचार होता, म्हणजे बुद्धाचा विचार आहे, पंचशील विचार, हा पटवून दिला तिथल्या टोकियोच्या धर्म परिषदेमध्ये. तुकडोजी महाराजांनी विश्वशांतीचं महत्व सांगितलं, तर त्याचा प्रभाव झाला. आणि मग तिथे जी नियामक समिती स्थापन झाली त्यातही त्यांचा सहभाग होता. ग्रीस, मलाया, जपान, इतर देशांच्या 11 प्रतिनिधी सोबत महाराजांनी विचारविनिमय केला. म्हणजे या ठिकाणी जे गेले होते ते भारताचे प्रतिनिधी म्हणून गेले होते. त्यात त्यांची जी सर्वसमावेशक भूमिका होती त्याचा परिणाम 18 राष्ट्रांच्या प्रमुख सल्लागार मध्ये झाला. त्यात त्यांची अविरोध निवड झाली. या परिषदेत त्यांनी हर देश में तू हर वेश में तू तेरे नाम अनेक तू एक हे भजन गायला, फार गाजलेलं भजन आहे. आणि मग पुढे जे काही त्यांनी विचार मांडले, मग त्यांनी महात्मा इथे परत आल्यानंतर राष्ट्रपती जे होते राजेंद्र प्रसाद, त्यांच्याकडे ते मुक्कामी होते दिल्लीला. आणि मग नेहरूंच्याही मनात हा विचार त्यांनी पेरला. पुढे पंचशील करार जो झाला त्याच्या कराराच्या मुळाशी तुकडोजी महाराजांचा हा जो प्रयत्न आहे तो कारणीभूत आहे. तो करार पाळला गेला आणि मग 1962च्या युद्धात चीनच्या विरोधात तुकडोजी महाराजांना स्वतःही जावं लागलं सीमेवर, हे आपण पाहिलं. तर अशाच वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रोत्साहन देणारं असं काही कार्य तुकडोजी महाराजांनी केलं नाही. पण ते जात असत, त्यामुळे त्याचे फोटो काढणं स्वाभाविक आहे. तेव्हा अलीकडे म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली, या निमित्तानं जे काही RSSने आपला सहभाग आहे दाखवला, त्यात एका मंचावर तुकडोजी महाराज आणि जे गुरुजी होते, जे दुसरे संघचालक गोळका गुरुजी, त्यांचा फोटो त्यांनी काढला होता आणि तो फोटो आता सगळीकडे त्यांनी पसरवला. म्हणजे तुकडोजी महाराज संघाचे होते हे पसरवून त्यांचं अवमूल्यन करण्याचा प्रयत्न संघवाल्यांनी केला. आणि जी पुरोगामी लोक आहे तर त्यांनाही प्रश्न पडला की हा जो संघाचा माणूस आहे तर आपल्या काय कामाचा. तर अनेक लोक प्रश्न विचारतात पुरोगामी चळवळीचे. जसं गाडगेबाबांचा संबंध बाबासाहेब आंबेडकरांचा होता, कर्मवीर भाऊराव पाटलांचा होता आणि त्यांचे फोटो उपलब्ध आहेत. तसेच तुकडोजी महाराजांचे का आहे. आता प्रश्न असा आहे की बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगेबाबा किंवा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापेक्षा वयाने तुकडोजी महाराज लहान होते आणि त्यांच्या कार्याची पद्धती वेगळी होती. ते भजनाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून लोकजागृती करत असत. तर त्यामुळे त्यांची भेट बाबासाहेब आंबेडकर आणि तुकडोजी महाराजांची भेट कधी होण्याची शक्यता नव्हती. पण जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू झाला 1956 मध्ये 6 डिसेंबर 1956, तेव्हा जेव्हा कळलं तुकडोजी महाराजांना, तेव्हा त्यांना अतिशय वाईट वाटलं आणि मग त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर त्यांनी त्या जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबरला 1956 रोजी आपल्या अनेक अनुयायांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला, तर त्याबद्दल राष्ट्रसंतांनी आपलं मत व्यक्त केलं.
एका ठिकाणी राष्ट्रसंत लिहितात, स्वर्गीय बाबासाहेब आंबेडकरजीने अपने प्रभावी व्यक्तित्व से धर्मांतर के रूप में अस्पृश्य समाज को बौद्ध बनाया। यह बड़ी ऊंची समझदारी और दूरदृष्टी की बात थी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचं हे प्रेम राष्ट्रसंतांच्या मनात होतं, तर त्यांनी 7 डिसेंबर 1956 रोजी जे श्रद्धांजली लेख लिहिला त्यातून व्यक्त झालाय। त्यात ते असं म्हणतात, माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्याणाची दुःखद वार्ता मला माझ्या प्रवासात कळली। या महापुरुषांनी मागासलेल्या समाजाला उन्नत करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले। याच तळमळीने त्यांनी समाजाला बौद्ध धर्माची दिशा दिली। वास्तविक या पुरुष श्रेष्ठाने एवढी मोठी विद्वत्ता मिळवली होती की भारतीय लोकांनी त्याची ऋषीमुनी पूजा करावी। अशा तऱ्हेने त्यांनी श्रद्धांजली अर्पण करताना हे वाक्य उच्चारले आणि सोयीसोयीचे एक श्रद्धांजलीपर काव्यही केलं होतं। त्यावरून बाबासाहेबांबद्दल त्यांना प्रचंड आदर होता। तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांसोबत फोटो नसण्याचं कारण दोघांच्या वयाचा फरक, दोघांची कार्यपद्धती वेगळी, दोघांचे एकत्र न येण्यामागची काही कारणं असतील, तर पण ते बाबासाहेब आंबेडकर विरोधी नव्हते किंवा RSSचे समर्थक नव्हते, हे यातून स्पष्ट होतं।